काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात परतलेल्या पावसानं मराठवाड्यासह अनेक भागात अक्षरशः थैमान घातलं। गेल्या 48 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असून अनेक प्रमुख धरणं सुद्धा भरली आहे आणि या पावसामुळे नांदेड, धाराशिव, बीड जिल्ह्यात दुर्घटना घडल्या असून आतापर्यंत यामध्ये 4 मृत्यू झालाय अशी ही नोंद समोर येते आहे। सोबतच प्रशासनानं अनेक ठिकाणी सतर्क राहण्याचा इशारा दिलेला असून एनडीआरएफची पथकं सुद्धा तैनात करण्यात आलेली आहेत। आणि या सगळ्या परिस्थितीचा एकंदरीत आढावा देत आहेत आमचे प्रतिनिधी संतोष विसे। बघूयात। हिंगोली जिल्ह्यामध्ये संततधार पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झाले आहे। आपण सध्या आहोत हिंगोलीतल्या सोडेगाव परिसरामध्ये। ही शेती जर आहे तर ओढ्याकाठची शेती आहे। आपण पाहू शकता की शेतीची कशी परिस्थिती निर्माण झाली आहे। सध्या जे आहे त्या शेतीमध्ये गुडघाभर पाणी आहे आणि या गुडघाभर पाण्यामध्ये हे पीक आहे, कारण या पिकाची पूर्णतः मुळं जी आहेत ही पूर्ण सडून गेलेली आहेत, कारण याच्यामध्ये सतत पाणी असल्यामुळं आता याची वाढ होणार नाही। याला फुलं देखील लागली आहेत, मात्र शेंगा देखील याला जे आहे तर कमी लागणार आहेत, कारण शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे। या शेतकऱ्यानं या सोयाबीनच्या शेतामध्ये हळद आणि सोयाबीनचं पीक घेतलेलं आहे। उद्देश हाच की निदान हळदीचं पीक गेलं तर सोयाबीनमध्ये कुठेतरी तारेल, मात्र संपूर्ण स्वप्न जे आहे त्या शेतकऱ्याच्या ठिकाणी भंग पावलेलं दिसतंय। कारण आता सध्या जे आहे त्या शेतामध्ये पूर्णतः पाणी या ठिकाणी पाहायला मिळत आहे, कारण शेतकरी जे आहे तर चांगलेच हवाल झाले आहे। जे सरकार जे आहे तर शेतकऱ्यांना जे काही सुविधा देत नाहीये, म्हणजे कर्जमाफी करत नाहीये, असे अनेक आरोप जे आहेत शेतकऱ्यांचे आहेत। सध्या आपल्यासोबत शेतकरी आहेत। मला सांगा दादा, आता शेतामध्ये गुडघाभर पाणी आहे, काय सरकारकडे मागणी आहे, काय तुम्हाला अपेक्षा वाटते, आता याच्यातून पीक येईल का? सध्या तरी पाण्याच्या परिस्थितीप्रमाणे पीक येण्याची आशा मावळलेली आहे, कारण सतत 2 दिवस पाणी चालू आहे आणि आणखीनही पाणी पडत आहे। 2 दिवसानंतर गाड जर पडली तर पीक येईल, नाही तर काहीच येणार नाही। सरकारकडून अपेक्षा आहे की मदतीची काही ना काहीतरी मदत करावी, पण हळदीला विमा नाही, त्यामुळं शासनाचे पंचनामे करून त्वरित मदत जाहीर करावी आणि कर्जमाफीसुद्धा करावी। सतत 2 वर्ष झाली सारखा पाऊस पडत आहे, त्यामुळं शेतामध्ये काहीच पिकत नाही, त्याच्यामुळं शेतकरी वर्ग सर्वच परेशान आहे। आपण बघितलं असेल, कारण शेतकऱ्यांवर आता मोठं संकट आहे, कारण संपूर्ण नियोजन जे आहे वर्षभराचं नियोजन या शेती पिकावर असतं। मात्र आता हातचं पिकं जर गेलं तर वर्षभराचं नियोजन करायचं कसं? कारण आता हे पीक काढल्यानंतर रब्बीची देखील तयारी याच पिकाच्या आधारावर करायची असती, मात्र आता हे पीक गेल्यामुळे तर रब्बीची तयारी कशी करायची? कारण याचं देखील कर्ज डोक्यावर आणि रब्बीचं देखील कर्ज डोक्यावर होण्याची चिंता आहे। आपल्यासोबत अजून एक शेतकरी आहे। दादा, मला सांगा, आता सध्या हळद आणि सोयाबीनमध्ये गुडघाभर पाणी आहे, काय वाटते तुम्हाला? कसं नियोजन केलं होतं आणि उत्पन्न कसं होईल? मागच्या वर्षीचं कर्ज भरलं नव्हतं, यावर्षी सावकारी कर्ज घेऊन ही उत्पादन घेतलंय आणि आजची परिस्थिती आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणतात की कर्जाची गरज नाही आणि भले मोठे नियम लावून ठेवलेत की ज्याच्याकडे गाडी आहे, घोडी आहे, आणि जर हे जर झालं नाही, कर्जमाफी जर झाली नाही किंवा आम्हाला जर अनुदान नाही भेटलं तर आम्हाला फाशी घेण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही आणि फाशी घ्यायची पाळीच आहे। कारण मागच्या वर्षीचं कर्ज आम्ही भरलं नाही आणि यावर्षी शासनाने दिलं नाही, त्याच्याने सावकारी कर्ज घ्यावं लागलं। निश्चितच जे आहे त्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहेत की सरकारनं कर्जमाफी करावी, मात्र सरकार विविध नियम लादतंय आणि त्यामुळे कर्जमाफी चढण्यासाठी टाळाटाळ करत आहे। आता खरोखर या शेतातून नेमकं उत्पन्न कसं होईल आणि डोक्यावर असलेलं कर्ज फेडायचं कसं, असे एकदा अनेक प्रश्न जे आहे त्या शेतकऱ्यांसमोर पडलेले आहेत। आता खरोखरच शेतकऱ्यांची आस, शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहे सरकार ऐकून घेईल का आणि शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करेल का, हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। संतोष भिसे, पुढारी न्यूज, सोडेगाव परिसर, हिंगोली।